नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हे बघा, आज आपण पेपर कटिंग करून ठेवलेली आहे. पहिलेच मी याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये टाकलेला आहे, तो जाऊन बघू शकता तुम्ही कटोरीचा. त्याच्यानंतर आज आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहे. हा आपलं अस्तर आहे, हे ब्लाऊज पीस आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तरचं ब्लाऊज कटिंग करताना अस्तरच कटिंग करायचं असतं पहिले, आणि अस्तर हे आपण एकदम मापाचं कटिंग करत असतो. हे बघा, मी हे पेपर कटिंग करून ठेवलेली आहे. आणि आता आपण पेपर कटिंगवरनं अस्तर आणि ब्लाऊज कसा कटिंग करायचा त्याचा व्हिडिओ टाकत आहे मी आज तुम्हाला. हे बघा, असं हे बघा, हा जॉईंट भाग आहे तो गळ्याकडनंच आला पाहिजे. हे बघा, त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे लाईन मारून. जसं आपण कटिंग केलेली आहे तशीच आपण याच्यावर एकदम कट टू कट कटिंग करणार आहोत. हे बघा, हे असं व्यवस्थित लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, कटोरी ठेवताना इकडे एका कडालाच कटोरी ठेवायची, अशी क्रॉसमध्ये ठेवायची. हे बघा, बघून घ्या कटोरी कशी ठेवायची. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. हे बघा, सगळी कटोरी आपण अशी व्यवस्थित आखून घेणार आहोत. हे बघा, हे बघा, कटोरी आखताना हे बघा, मी 1/2 इंच थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं इथं जेव्हा आपला गोल आकार येतो ना तेव्हा थोडीशी कटोरी ती कमी पडू नये म्हणून आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथे. त्याच्यानंतर हे बघा, हे इथे ठेवायचं आहे व्यवस्थित असं, आणि याला पण आपण आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. चॅनलवर नवीन असेल तर माझे बाकीचे पण व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन. हे बघा, हे आपण चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे बघा, इथून कटिंग करायला इथून सुरुवात करायची आहे. हा पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 नंबरला कटोरी कटिंग करायची आहे. हे बघा, हा 1 नंबर, हा 2 नंबर, आणि इथे 3 नंबर, आणि आपली हे योगपट्टी 4 नंबर. हे बघा, हे सगळं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, मी अस्तर पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. ही कटोरी, हा ही कटोरी साईड, योगपट्टी आणि ही बाही. हे बघा, योगपट्टी आपल्याला अस्तरची असेल तर 2च कापायच्या असत्या, आणि जर बिना अस्तरचं असेल तर 4 कापावं लागत्या. हे बघा, आता काय करणार आहोत, पहिले सगळ्यात आधी बाही कटिंग करून घ्यायची. हे बघा, मोठी बाही आहे तर आपण सगळ्यात आधी हे बघा अशी ठेवणार आहोत आणि बाही कटिंग व्यवस्थित करून घ्यायची. आता हे बघा, कटिंग करताना काय करायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आपल्याला. ब्लाऊज पीस बघून सोडायचं. तुम्ही जर मोठं असेल तर अर्धा सोडा, जर कमी पडत असेल तर असं 1/2 इंच तरी एक्स्ट्रा सोडायचं आहे. हे अस्तर असं आपल्याला शिलाईसाठी, आणि ते कटिंग नंतर करून घ्यायचं शिवून झाल्यानंतर. हे बघा, हे सगळ्यात महत्त्वाची टिप आहे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करताना, की आपल्याला हे अस्तर आहे, हे ब्लाऊज पीस आहे, तर आपल्याला आपलं अस्तर हे बरोबर कटिंगमध्ये झालेलं असतं ब्लाऊजच्या मापात. आता हे ब्लाऊज पीस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे बघा, बरोबर मी कटिंग करून घेतलेलं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे. ही बाही कटिंग करून झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळं ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे जो जॉईंट भाग आहे इथे बरोबर आपल्याला पाठीमागील भाग आणि गळ्याचीच बाजू आली पाहिजे. हे बघा, ही अशी, याला पण काय करायचं आहे, हे बघा, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा सोडणार आहोत, इकडून खालून पण इकडनं पण, ठीक आहे, आणि वरती पण आपण मार्किंग करून घ्यायचं, किंवा डायरेक्ट असं कटिंग केलं तरी पण चालते. हे बघा, कटिंग करताना आपल्याला 1/2 इंच किंवा अर्धा इंच तरी एक्स्ट्रा सोडायचं आहे, आणि व्यवस्थित असं हळूवारपणे हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे पण असं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला, आणि हे दोन्ही पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, याचा स्टिचिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि हे अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं किंवा कसं कटिंग करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा, आपण पेपर पॅटर्न पहिले कापलेला आहे, त्याच्यानंतर आपण अस्तर कापलं, आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीस कटिंग करतोय. हे बघा, सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.